नमस्कार. बिहार न्यूज चॅनलच्या सत्ताचक्र या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण विविध पक्षातील मान्यवर नेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत नगरसेवक आणि युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनोद भोसले यांच्याशी. नमस्कार, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा फीवर चालू आहे. काय वातावरण आहे, तुम्हाला काय वाटतं आहे? काँग्रेसची प्रचार यंत्रणा कशी चालू आहे? राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कशा पद्धतीने काम करत आहे? खरं तर देशातील नव्हे तर जगातील सर्व लोकांचं लक्ष या निवडणुकीकडे आहे. आणखी आपली लोकशाही बघायला गेली तर देशामधील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताच्या लोकशाहीला ओळखलं जातं. आणि या लोकशाहीचा उत्सव या ठिकाणी होतो आहे आणि सर्व नागरिक यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होतीलच. पण हा उत्सव साजरा करण्याकरता देशाला या ठिकाणी काँग्रेसच्या नेतृत्वाची गरज असून त्याकरता आम्ही या ठिकाणी राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पूर्णपणे आणि सक्षमपणे या ठिकाणी मैदानात उतरली आहे. राजस्थानचा विजय असेल, मध्य प्रदेशचा विजय असेल, छत्तीसगडचा विजय असेल, ह्या विजयामुळं आणि कर्नाटकमध्ये आम्ही घेतलेली मुसंडी असेल, गुजरातमध्ये घेतलेली मुसंडी असेल, हे राहुल गांधींच्या नेतृत्वाला कुठेतरी शिक्कामोर्तब होतं आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या अंगामध्ये एक उत्साह संचारला आहे. त्याचबरोबर सोलापूर लोकसभेमध्ये देशामध्ये जसं वातावरण आहे, आदरणीय सुशीलकुमारजी शिंदेसाहेब या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. आणि मागच्या 2014 साली जी चूक झाली होती, जनतेलासुद्धा ती चूक उमगली आहे आणि कार्यकर्ते मात्र उत्साहाने 2014चा जो शिंदेसाहेबांचा जो पराभवाचा शिक्का आहे तो कसा आपल्याला या ठिकाणी खोडून काढता येईल याकरता आम्ही सर्व कार्यकर्ते, युवक कार्यकर्ते या ठिकाणी प्रयत्नशील आहोत. सोलापूरचा विषय काढायचा झाला तर इथं तिरंगी लढत होती. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, महास्वामीजी आणि शिंदेसाहेब. कसं असेल आत्ता सध्याचं वातावरण काय वाटतं? सध्या जर वातावरण जर पाहिलं आपण तिन्ही उमेदवारामध्ये कंपॅरिझन जर केलं, आदरणीय शिवकुमार शिंदेसाहेबांना जो राजकारणामध्ये त्यांनी काम केलं, जवळजवळ 40 वर्षाचा अनुभव शिवकुमार शिंदेसाहेबांच्या पाठीशी आहे. खरं तर भाजपाचे उमेदवार आहेत जय सिद्धेश्वर महाराज आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत आदरणीय डॉक्टर प्रकाशजी आंबेडकर साहेब. खरं तर ह्या तिघांचं कंपॅरिझन जर केलं तर एक व्यक्ती जो जय सिद्धेश्वर महाराज आपण म्हणतो हे या ठिकाणी धर्माच्या नावावर या ठिकाणी मतं मागतायत आणि दुसरी व्यक्ती जी आहे ती जातीच्या नावावर या ठिकाणी मतं मागते. पण शिवकुमार शिंदेसाहेब आणि आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी विकासाच्या काठावर आणि विकासाच्या जोरावर या ठिकाणी आम्ही मतं मागतो आहे. खरं तर मला असं वाटतं की महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे आणि आपण एकंदर इलेक्शनचा माहोल जर पाहिला तर सोलापूरची ही जी इलेक्शन आहे हे जरा वेगळ्या दृष्टिकोनातून मला असं वाटते. कारण की UP आणि बिहार महाराष्ट्राचा करायचा प्लॅन हा भाजपाचा आहे असं मला वाटतं आहे. UP आणि बिहारमध्ये जर पाहिलं आपण गेल्या 2014च्या निवडणुकामध्ये जवळजवळ 10 ते 12 साधू संत या ठिकाणी निवडून आलेले दिसत आहेत की महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. आणि मला वाटतं ह्या पुरोगामी राज्यामध्ये कुठल्या तरी भगवाधारकाला या ठिकाणी निवडून कसं आणता येईल जेणेकरून मला वाटतं की महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला म्हणजे छेद देण्यासाठी ही सोलापूरची निवडणूक कुठेतरी लिटमस टेस्ट भाजप या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खेळते की काय असं वाटतं आहे. पण सोलापूरची जनता मात्र फार हुशार आहे. कारण की या ठिकाणी सोलापूर जर पाहिलं तर हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे आणि विविध जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्रितपणे नांदतात. त्यामुळं सोलापूर कसं करणार नाहीत तर निश्चितपणे विकासाच्या वाटेवर चालणाऱ्या आदरणीय शिवकुमार शिंदेसाहेबांना ते निवडून देतील असं मला या ठिकाणी वाटतं. तुम्ही महाराजांचा विषय काढलाच म्हणून सांगतो की परवा महाराजांनी एक वक्तव्य केलं की मीच देव आहे, तुम्ही देवाकडे जाऊ नका. आता आपण यावरून ओळखून घ्या की ह्या महाराजांना जाण काय असेल. मीच देव आहे म्हणणं म्हणजे वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत विठ्ठल, पंढरपूरचं आराध्य दैवत आपले विठ्ठल असतील आणि अंबाबाई महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ते सरळ म्हणतात की तुम्ही कुठेही जाऊ नका आणि सरळ माझ्याकडे या. वारकरी संप्रदायामध्ये म्हणतात की अहंकाराचा वारा न लाभो राजस्थान, म्हणजे अहंकार मला कधीही न मिळो अशा प्रकारची भावना नेहमी व्यक्त करत असतात वारकरी. आणि ह्या ठिकाणी निवडणुकीला उभारलंच एक व्यक्ती असं म्हणते, कॅन्डिडेट म्हणते की मीच देव आहे, म्हणजे यांना किती अहंकार आहे. ह्यावरून तुम्हाला कळेल की ही व्यक्ती जर निवडून आल्यानंतर त्या व्यक्तीला आपण गाठायचं कुठं आणि त्या व्यक्तीला आपल्या समस्या सांगण्यासाठी तुम्ही काय उद्या मठात जाणार आहात का? ह्या प्रश्नांना सामान्य नागरिकांना या ठिकाणी सामान्य नागरिकांनी विचार करण्याची वेळ आली आहे की म्हणजे हे व्यक्ती होतं. मला वाटतं की हे जे त्यांचं वक्तव्य होतं हे निव्वळ मला वाटतं एक प्रकारचं त्यांना असं म्हणेल की सर्व देवदेवतांचा अपमान करण्यासारख्या व्यक्तींनी वक्तव्य या ठिकाणी केलं होतं आहेत. दुसरीकडे वंचितचे काही नेतेसुद्धा मिनी पाकिस्तान वगैरे म्हणून काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्याबाबत काँग्रेसची भूमिका? आम्ही म्हणतो की भारत हा आदरणीय शिंदेसाहेबांनी सुद्धा काल सांगितलं की भारत म्हणजे अखंड हिंदुस्थान आहे. त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करून खरं तर सोलापूर एक संवेदनशील म्हणून शहर ओळखलं जातं आणि अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांना त्यातून काय साध्य करायचं आहे हे त्यांनाच माहीत.
कारण की अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे खरं तर खऱ्या राष्ट्रवादाला जे खरं राष्ट्रवादी लोक आहेत की ज्यांचं भारतावर प्रेम आहे अशा लोकांनी मात्र ते वक्तव्य कधीही त्याला म्हणजे थोडं ते वक्तव्य त्यांनी सिरियसली घ्यावं असं मला वाटतं आहे. कारण की हे जितकं वक्तव्य खऱ्या म्हणजे जो मुसलमान जो म्हणतो मुस्लिम कम्युनिटी आहे, जो खरं हिंदुस्थानाचं प्रेम आहे, त्यांनीसुद्धा संताप या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि मला वाटतं बुद्धिवादी जे मुस्लिम लोक असतील ते निश्चितपणानं काँग्रेसच्या पाठीशी राहतील. आणि काही ठिकाणी ते हुल्लडबाजी काही लोक होतात मिनी पाकिस्तान म्हणल्यावर ते एक 10-20% लोक जे हुल्लडबाज असतात ते टाळ्या वाजवायचे आणि उगा कुठेतरी मला वाटतं की वक्तव्य करण्यामागं त्यांचा हेतू असेल की मतांचं ध्रुवीकरण कुठेतरी व्हावं आणि त्यातून काहीतरी निष्पन्न व्हावं याकरता ते वक्तव्य करतात. कारण की त्यांनी मुद्दामून जाणून बुजून ते वक्तव्य केलं एवढं मात्र मला निश्चितपणे तुम्हाला सांगू इच्छितो. नाही, परंतु प्रकाश आंबेडकर आल्यामुळे पुरोगामी मतांचं विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपलाच होताना दिसतोय. तर प्रकाश आंबेडकरांविषयी जर म्हटलं तुम्ही जर आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत आणि ज्यांनी भारताला अतिशय प्रगल्भ अशी या ठिकाणी घटना दिली आणि त्या घटनेचा पाया न्याय, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता हा खरं तर भारताची ओळख काय आहे, भारताचं बलस्थान काय आहे, भारताचं बलस्थान काय असेल तर मला वाटतं ते आपली धर्मनिरपेक्षता आहे. पण प्रकाश आंबेडकरांनी काय केलं, युती जे केली MIM सोबत आणि MIM ही जातीवादी पक्ष म्हणला जातो आणि मुळात प्रकाशजी आंबेडकरांनी जातीयवाद्यांसोबत जाणंच मला वाटतं बाबासाहेबांच्या विचारांना कुठंतरी त्यांनी तिलांजली देण्याचं काम केलं आहे. आणि निश्चितपणानं मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम आहे. याबरोबरच युवक काँग्रेससुद्धा आता सध्या सक्रिय दिसते. आपण युवक काँग्रेसचे सरचिटणीस आहात, तर युवक काँग्रेस कशा पद्धतीने काँग्रेसचं काम करत आहे किंवा कशा पद्धतीने आपली प्रचार यंत्रणा राबवत? परवाच आमचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे साहेब इथं आले होते आणि मागच्या 2 महिन्यापासून आम्ही याकरता प्लॅन करत आहोत. त्याच्या आधी आम्ही चलो वॉर्ड अभियान राबवलं होतं आणि त्याच्या माध्यमातून जवळजवळ आम्ही या ठिकाणी शहरामध्ये 70 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी कॉर्नर बैठका आणि सभा घेतल्या होत्या की त्या माध्यमातून ह्या केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारनी कसं फसवलं आहे जनतेला ते आम्ही त्या जनतेसमोर मांडलं होतं. आणि आता जसं इलेक्शन अनाऊन्स झाले आणि जिथं जिथं काँग्रेसचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी आम्ही चलो घर घर अभियान राबवतो आहे आणि त्याची सुरुवात आम्ही परवा ठिकाणी केली होती. त्याच्या माध्यमातून आम्ही 1 लाख नागरिकापर्यंत आम्ही होम टू होम जाणार आहोत आणि काँग्रेस पक्षाचं विजन काय आहे, काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा काय आणि ह्या सरकारने गेल्या 4 वर्षामध्ये 4.5 वर्षामध्ये केंद्रातील सरकार असू दे राज्यातील सरकार असू दे कशा प्रकारे त्यांनी फसवणूक केली आहे आणि काँग्रेस येणाऱ्या काळामध्ये देशासाठी कशी गरजेची आहे हे आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वांना पटवून सांगणार आहोत. नाही, सध्या जो नवतरुण युवक आहे तो BJPकडे वळताना दिसतोय. त्यांची प्रचार यंत्रणा मोठी आहे का? कारण सोशल मीडियातसुद्धा ते इतके अग्रेसर आहेत. तर काँग्रेस आपली कामं जनतेपर्यंत पोहोचवण्यात किंवा सोशल मीडियात कमी पडते असं वाटतं आहे? नाही, काँग्रेसची सोशल मीडियाची टीम अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे. आणि जर तुम्ही म्हणताय स्वतः की ही टीम BJPची टीम सरस आहे असं तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही बघा निश्चितपणानं गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये काँग्रेस ही अग्रेसर राहिली आहे आणि ॲग्रेसिव्ह राहिली आहे. जर आपण पाहिलं आमच्या सोशल मीडियाचे काम करणाऱ्या मुलांवर सुमित भोसले असतील, सुहास कदम असतील यांच्यावर खोटे नाटे गुन्हे नोंदवायचं काम ह्या भाजपाच्या मंडळींनी केलं आहे. ह्याचं कारण एकच आहे की सोशल मीडियामध्ये आम्ही ॲक्टिव्ह झालो आहे आणि मुलांना कुठेतरी दबावतंत्राचं राजकारण करायचं आणि हे कसं सोशल मीडियापासून लांब राहतील याची व्यवस्था करण्याकरता या ठिकाणी त्यांनी ते केलं कटकारस्थान आहे. राहुल गांधींनी आत्ताच काँग्रेसचा जाहीरनामा केलेला आहे. 72,000 5 कोटी कुटुंबांना देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. इतर अनेकही गोष्टी आहेत. तो जाहीरनामा आपण जनतेपर्यंत कसा पोहोचवणार? शिंदेसाहेबांचे जे पॅम्पलेट्स आहेत त्यामध्ये आम्ही विजन 2019 म्हणून येणाऱ्या 5 वर्षामध्ये आमची सोलापूर शहराबद्दल किंवा सोलापूर जिल्ह्याबद्दल एकंदर आम्ही काय करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये त्याचा जाहीरनामा आम्ही केलेला आहे. त्याच पॅम्पलेट्समध्ये आम्ही आदरणीय राहुलजी गांधी यांनी काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे त्यामध्ये राहुलजी गांधी यांनी सांगितलं की आम्ही प्रत्येक कुटुंबाला म्हणजे 5 कोटी कुटुंब आणि 25 कोटी नागरिक यांना तो लाभ होणार आहे की बिलो पॉवर्टी लाईन खाली राहणाऱ्या लोकांना की त्यामध्ये वर्षाला त्यांना 72,000 रुपये त्यांना मिळणार आहेत. आम्ही तो घरोघरी जाऊन त्याचा प्रचार आणि प्रसार करणार आहोत. कारण की तुम्ही पाहिलं मागच्या इलेक्शनमध्ये 2014मध्ये नरेंद्र मोदींनी म्हणलं की प्रत्येकाच्या खात्याला 15 लाख रुपये आम्ही देऊ, पण त्यांनी दिले नाहीत. पण काँग्रेस ही आधी जसं बोलते तसं करून दाखवते. मागच्या पण 3 राज्यामध्ये जर पाहिलं आपण राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल आणि छत्तीसगड असेल, सत्तेवर आल्यावर लगे आम्ही आठवड्यामध्ये विदिन
1 वीक आम्ही सर्वांची शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. त्याच्या आधी राहुल गांधींनी सांगितलं होतं की आम्ही सत्ता आल्यानंतर आम्ही 10 दिवसामध्ये कर्जमाफी करू. राहुल गांधींनी दुसऱ्या दिवशी म्हणजे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कमलनाथांनी स्वाक्षरी केली होती कर्जमाफीच्या योजनेवर. म्हणजे काँग्रेस फक्त बोलते नाही तर ते करून दाखवते. अशा प्रकारे मी उदाहरणासहित सर्व लोकांना तो आमचा जो भाजपाचा काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे तो आम्ही या ठिकाणी सांगत आहोत. नाही, परंतु काही गोष्टी पण आहेत ना काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ज्या देशद्रोहाचा खतरा वगैरे त्याच्यावर टीका होताना दिसते. त्याचा ती देशद्रोहाची जे तुम्ही बोलता ती गोष्ट आहे, पण त्याच्यामध्ये ॲक्च्युली काय आलं त्याच्यामध्ये विरोधी पक्षाकडून मला वाटतं काहीतरी त्याचा विपर्यास करण्याची या ठिकाणी त्यांची ती खेळी आहे. खरं त्यांना ते कळालं नाही. आम्ही तो कलम रद्द करणार नाहीत तर आम्ही त्या कलमामध्ये दुरुस्ती करणार आहोत. देशद्रोहाची व्याख्या काय ती व्याख्या मला माझ्या माहितीप्रमाणे आपण ती व्याख्या कुठेतरी चेंज करणार आहोत. कारण या सरकारने काय केलं होतं की सरकारच्या विरोधात जो बोलेल तो देशद्रोही अशा प्रकारचं या ठिकाणी या सरकारची म्हणजे भाजपाची खेळी होती. पण काँग्रेस असं नसणार आहे की देशामध्ये व्यक्ती स्वतंत्र असावं, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार असावा. यामुळं आपण ती व्याख्या चेंज करणार आहोत. ते कलम रद्द करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही आहे. परत मी सोलापुरात येतो आहे. सोलापुरात निवडणुकीचे वार आहेत परंतु कुठेच विकासाचा मुद्दा दिसत नाही. 8 दिवसाला पाणी येत आहे, दुष्काळ मोठ्या प्रमाणात आहे, हे मुद्दे कुठेतरी मागे पडताना दिसत आहेत. तेच तुम्हाला मी मगाशी सांगत होतो की भाजपाची खेळी ही अत्यंत घातक असून मला एक सांगा गोष्ट, नरेंद्र मोदी देशामध्ये सभा घेत आहेत सर्वत्र, पण गेल्या 5 वर्षामध्ये त्यांना सरकार दिल्यानंतर माणसांनी कुठल्या भाषेवर बोला की 5 वर्षामध्ये विकास काय केला ह्याबद्दल बोलायला पाहिजे. पण भाजपाचे लोक 5 वर्षांनी 5 वर्षामध्ये आम्ही हे केलं ते केलं सांगू शकत नाहीत, कारण त्यांनी काय केलंच नाही आहे. मग ह्याला मुद्दा कुठला तर जातीचा. म्हणून ते जातीयतेचं कार्ड खेळतात, धर्माचं कार्ड या ठिकाणी खेळतात. पण आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये काय कामं केलो ते सांगत नाहीत. सुशीलकुमार शिंदे साहेबांवर टीका करतात, आदरणीय शरद पवार साहेबांवर टीका करतात आणि गांधी घराण्यावर टीका करतात. ह्यांचा एकमेव अजेंडा आहे की गांधी घराण्यावर टीका करायची, शरद पवार साहेबांवर टीका करायची, आदरणीय शिंदे साहेबांवर टीका करायची. पण गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही काय केलं खरं तर त्यांना सांगण्यासारखं एकही काम या ठिकाणी नाही आहे. आणि नेहमी म्हणतात 60 वर्षात काँग्रेसने काय केलं. मी त्यांना एवढंच म्हणेन 60 वर्षात काँग्रेसने काय केलं ते बघितलं लोकांनी. पण तुम्ही समोर जाताना जातीचं काय हे तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये काय केलं हे सांगून मतं मिळवा. जातीने धर्माच्या नावावर तुम्ही मतं मागू नका असं मी त्यांना एक आव्हान या ठिकाणी आपल्या माध्यमातून करेन. सोलापूरचा पण प्रश्न मी आत्ता विचारलेला की पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावतोय, दुष्काळ मोठ्या प्रमाणात आहे, पण त्याच्यावर कोणच बोलायला तयार नाही. आम्ही वारंवार आता परवाच आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून माननीय आयुक्तांना ते निवेदन दिलं आहे. आपण म्हणताय की ह्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला, निश्चितपणानं पाण्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि ह्याला कारणीभूत कोण असेल तर मी निश्चितपणानं सांगतो सोलापूरचे 2 मंत्री आहेत. आता तुम्हाला लक्षात येतं की आता थोड्या दिवसामध्ये औस बनणार आहे, 15 दिवसामध्ये कोरडा पडणार हे तुम्हाला कळल्यानंतर तुमची एक पालकमंत्री म्हणून किंवा एक जिल्ह्याचा एक जबाबदार सहकारमंत्री म्हणून आपल्या जिल्ह्याला आणि महापालिकेला पाणी कमी पडतं म्हटल्यानंतर तुम्ही लगेच जलसंपदा मंत्र्यांना, जलसंपदा खात्याला लगेच तुम्ही फोन करून त्वरित पाणी सोडावं त्यांनी सांगायला पाहिजे तुम्ही. पण अशा प्रकारचं हे मग्न कशामध्ये निवडणुकांमध्येच मग्न आहेत. जनतेच्या प्रश्नाशी त्यांना काही देणं घेणं नाही आहे. आता सोलापूर महानगरपालिकेमध्ये मी या ठिकाणी ज्या लोकांचं प्रतिनिधित्व करतो आहे, गेल्या 2 वर्षामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की 2 वेळा त्यांना बजेट वेळेवर सादर करता आलं नाही. आणि 2 मंत्र्यांची भांडणं इतकी आहेत की त्यांच्या दोघांमध्ये विस्तवसं जात नाही. 2 वर्षांनी आता मला वाटतं हे त्यांचे अभिनंदन उपरोधिकपणे मी करेन की आता हॅट्रिक झाली की ह्या वर्षी पण त्यांना बजेट वेळेवर मांडता आलं नाही. आता ह्यावेळी आचारसंहितेचं कारण आहे, मागच्या 2 वेळा तर काही कारणच नव्हती. काही कारणाशिवाय ह्या ठिकाणी बजेट सादर होत नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत सोलापूर महानगरपालिकेमध्ये असं कधीच घडलं नव्हतं की उत्पन्नाचा स्रोत, आम्ही सुद्धा या ठिकाणी 40-50 वर्ष सत्तेवर होतो महापालिकेमध्ये, पण नगरसेवकांना निधी आम्ही एवढाच उत्पन्न स्रोत होता त्यावेळी पण आम्ही नगरसेवकांना निधी देत होतो. पण गेल्या 2 वर्षामध्ये त्यांच्यासुद्धा नगरसेवकांना निधी मिळाला नाही आणि आमच्यासुद्धा नगरसेवकांना निधी मिळाला नाही. मला वाटतं जनतेने यांना, राज्यामध्ये सरकार आहे, केंद्रामध्ये सरकार आहे, म्हणून सोलापूर जनतेने मोठ्या आशेने या ठिकाणी यांना निवडून दिलं, इथं कौल दिला जनतेने सोलापूर महापालिकेमध्ये. पण 2 वर्षामध्ये भरीव असं त्यांना काही काम करता आलं नाही. आणि जे स्मार्ट सिटी म्हणून ते ओरडत आहेत, खरं तर स्मार्ट सिटी झाली कुणामुळं, स्मार्ट सिटीचे निकष कुणामुळे झाले तर आदरणीय शिंदेसाहेबांनी जे पायाभूत सुविधा केल्या या ठिकाणी सोलापूरमध्ये त्या निकषाच्या आधारावर या ठिकाणी ते आपल्याला त्या ठिकाणी गुण मिळाले आणि त्या गुणांच्या आधारे या ठिकाणी स्मार्ट सिटीमध्ये सोलापूर समावेश झाला. म्हणजे सोलापूरची स्मार्ट सिटीमध्ये समावेश व्हावा हे म्हणजे कुणामुळे झाला तर साहेबांनी केलेल्या कामावर तो समावेश झाला. त्यामध्ये भाजपाचं योगदान कुठे आहे तर 0 आहे. तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, दोरी पाईपलाईन. हे लोक सांगतात की दोरी पाईपलाईन आम्ही केली, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की दोरी पाईपलाईनचं 450 कोटीचं टेंडर आहे, त्यात 250 कोटी रुपये माननीय शिंदे साहेबांनी दिल्यामुळे NTPCच्या माध्यमातून ती पाईपलाईन झाली आहे. म्हणजे यांचं आजचे दिन कुणाच्या जीवावर आहे? सुशीलकुमार शिंदेंनीच केलेल्या कामावर हे आजचे दिन आणणार. ह्यांच्या स्वतःचं कर्तृत्व 0 आहे.
नक्कीच, परंतु विरोधक सुद्धा विचारत आहेत की शिंदेसाहेबांना 40 वर्ष निवडून दिलं, परंतु त्यांनी काय केलं? विरोधकांचा हा आरोप मला वाटतं बालिशपणाचं त्यांचं लक्षण आहे. कारण शिंदेसाहेबांनी काय केलं हे विचारायचं आणि लोकांची ती मानसिकता करायची, अशा प्रकारचा त्यांचा एक डाव आहे. पण 40 वर्षापासून जर शिंदेसाहेबांची आपण जर कामं पाहिली तर शिंदेसाहेबांनी कुठलंच काम असं शॉर्ट टर्ममध्ये उपयोगी पडावं असं त्यांनी काम केलं नाही, तर ती लाँग टर्ममध्ये उपयोगी पडावं. कारण की विकास ही अशी प्रक्रिया की निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कारण की विकास हा एका दिवसात होत नसतो आणि विकास काय लगेच तुम्हाला दिसून येत नसतो. जर शिंदेसाहेबांनी जर पाण्याची पाईपलाईन जर 30 वर्षापूर्वी या ठिकाणी आली नसती तर निश्चितपणानं सोलापूरकरांनासुद्धा लातूरसारखं पाणी आयात करावं लागलं असतं, लवणी पाणी आणावं लागलं असतं. आणि अशा पद्धतीनं साहेबांनी एका जिल्ह्याकरता म्हणून सोलापूर विद्यापीठ स्थापन केलं. मला वाटतं देशामध्ये नाही आहे, मला वाटतं देशामध्ये कुठंच ते असं नसावं की एका शहराकरता ते विद्यापीठ उपलब्ध केलं. काही लोकांना वाटतं की विद्यापीठ म्हणून काय होतं, पण ज्यांनी 15 वर्षापूर्वी ज्यांनी शिवाजी विद्यापीठामध्ये कोल्हापूरला जाण्याकरता चक्रा मारलेत त्यांना माहीत आहे की सोलापूर विद्यापीठाचं महत्त्व काय आहे ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डाळिंब संशोधन केंद्राचं या सुद्धा NTPCच्या माध्यमातून साहेबांनी तर रोजगार निर्मिती केली. त्याचसोबत NTPCमुळं या ठिकाणी 5 सिमेंटच्या फॅक्टऱ्या आल्या आणि त्यामुळं आजूबाजूच्या गावातील जवळजवळ हजारो युवकांना ह्या ठिकाणी त्यांनी नोकऱ्या मिळवून दिल्या. त्यामुळं जे लोक म्हणतात की शिंदेसाहेबांनी काय नाही केलं, तुम्हाला सांगू इच्छितो साहेबांचं एक काम असं होतं की राज्यामध्ये केंद्रामध्ये वाजपेयी सरकार असतानासुद्धा शिंदेसाहेबांनी हुतात्मा एक्सप्रेस आणली या ठिकाणी आणली. म्हणजे तुम्ही विरोधी पक्षात असतानासुद्धा एखादा प्रश्न मांडून स्वतः तुम्ही रेल्वे आणू शकता आणि हे लोक सांगतात की शिंदेसाहेबांनी 40 वर्षात काय केलं. अहो मी तुम्हाला एक आपल्यामधून प्रश्न विचारू इच्छितो, जर गेल्या 5 वर्षामध्ये जर आपण खरंच कामं केली असती तर आपल्यावर उमेदवार बदलायची पाळी आली नसती. आम्हाला तुम्ही एक उत्तर द्या, तुम्ही तो उमेदवार का बदलला? कारण की निश्चितपणानं गेल्या 5 तुम्हाला भीती आहे की तो उमेदवार दिला तर निश्चितपणानं तुमचा पराभव तुमच्या डोळ्यासमोर दिसत होता, म्हणून तो उमेदवार तुम्ही बदलला. त्यामुळं ज्यांनी उमेदवार बदलला त्यांना 40 वर्षात शिंदेसाहेबांनी काय केलं हा विचाराचा नैतिक अधिकार त्यांना नाही आहे. नाही, परंतु खासदारकीची निवडणूक आली, परंतु तरीसुद्धा प्रश्न मात्र महापालिकेचे विचारले जातात. रस्ते, ड्रेनेज, पाणी हे महापालिकेचे प्रश्न आहेत. परंतु खासदार म्हणून आपण निवडून ज्याला देतो त्यांचे खरं काम काय आहे हे जनतेला अजूनपर्यंत म्हणजे जनतेपर्यंत ते पोचलेलंच नाही आहे. आणि ते पोचवण्याची जबाबदारी सर्वच पक्षाची आहे, म्हणून ती होताना दिसत नाही आहे. निश्चितपणे आपण म्हणता ती बरोबर आहे. कारण की नागरिकांच्या अपेक्षा अशा असतात की नगरसेवकांना खासदाराच्या अपेक्षा करतात आणि खासदाराकडून नगरसेवकांच्या कामाची अपेक्षा करतात किंवा आमदारांकडून नगरसेवकांच्या कामाची अपेक्षा करतात. म्हणजे पहिली गोष्ट अशी की प्रत्येक नागरिकांनी आपण खासदाराकडनं काय अपेक्षा करायला हवं ते प्रत्येक नागरिकांनी ते ठरवलं हवं. आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे प्रत्येक पक्षांनी सुद्धा त्याचं एक मला वाटतं आपण हे काम प्रबोधन करणं गरजेचं आहे की खासदारांकडनं बाबा ही कामं केली जातात. तुम्ही मगाशी म्हटलं साहेबांनी 40 वर्ष साहेब होते ते होते, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो लिंगराज वल्ला 5 वर्ष खासदार होते, सुभाष देशमुख 5 वर्ष खासदार होते आणि शरद बनसोडे हे पण 5 वर्ष खासदार होते. म्हणजे एकूण कार्यकाल त्यांच्याकडे 15 वर्षाचा कार्यकाल हा भाजपकडे जातो. तर 15 वर्षामध्ये यांनी काय केलं? सोलापूरसाठी काही उद्योग आणला का? सोलापूरसाठी काय भरीवासी योजना आणली का? किंवा सोलापूर त्यांनी सांगावं छाती डोकपणे की सोलापूरकरता आम्ही एवढं आणलं आहे म्हणून. कारण की गेल्या साहेबांबद्दल नेहमी बोलतात की साहेबांनी काय केलं, साहेब एवढ्या मोठ्या पदापर्यंत गेले. पण आपल्या माध्यमातून मला एक सांगायला आवडेल की शिंदेसाहेबांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाल हा फक्त 1.5 वर्षाचा होता आणि त्यातले पण 6 महिने आदरणीय शिंदेसाहेबांचे आचारसंहितेमध्ये गेलेत. म्हणजे 1 वर्षाच्या काळामध्ये आदरणीय शिंदेसाहेबांनी खूप काही सोलापूरकरता केलं आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राकरता केलं आहे. आपल्या माध्यमातून सांगावं असं वाटेल की या महाराष्ट्रामध्ये पहिले मुख्यमंत्री असे आहेत की त्यांनी सामाजिक न्यायाचा अर्थसंकल्प केला आणि समाजातील उपेक्षित घटकांना 650 कोटीचं पॅकेज त्यांनी त्या ठिकाणी दिलं. काही लोक म्हणतात की शिंदेसाहेब दलित आहेत, दलितांसाठी काय केलं? तर शिंदेसाहेबांनी पदोन्नतीमध्ये आरक्षण आणलं. लोक म्हणतात की आता काही लोक म्हणतात की काय केलं नाही. साहेबांनी त्यावेळी मला वाटतं जो रिक्त कोटा होता मागासवर्गीय लोकांचा भरायचा नोकरी भरतीचा तो सुद्धा शिंदेसाहेबांनी तो भरून काढला. खरं तर साहेबांनी त्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये एखाद्या मुख्यमंत्र्याला 5 वर्षामध्ये कामं करता आली नाहीत की कामं आदरणीय शिंदेसाहेबांनी केली. आता तुम्ही दुष्काळाचा प्रश्न उपस्थित केला. सर्वात जास्त चारा छावण्या जर कोणी मंजूर केल्या होत्या तर आदरणीय त्या सुशीलकुमार शिंदेसाहेबांनी केल्या होत्या. त्याचसोबत त्या ठिकाणी शेतीपंप आहेत, शेतकरी आहेत, त्यांना MSCBची सर्व बिलं त्या ठिकाणी त्या शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना दुष्काळाची परिस्थिती असताना ती माफ करायला लावली. अशा प्रकारचं काम या ठिकाणी शिंदेसाहेबाच्या माध्यमातून आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालं आहे. त्यामुळं ह्या लोकांनी BJPच्या लोकांनी ह्यांच्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये काय केलं ते त्यांनी आधी सांगावं आणि नंतर मात्र शिंदेसाहेबांच्या कामाचा हिशोब त्यांनी आम्हाला मांडावा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो मी. नाही, आता माहोल चालू आहे, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत, परंतु
राज्यातलं भाजप सरकार आणि केंद्रातलं भाजप सरकार कुठल्या आघाड्यावर कमी पडलं असं आपल्याला वाटतं? आता निवडणुकीचं माहोल आहे, प्रत्येकजण एकमेकावर आरोप करतो. मी मगाशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे जर ते म्हणत असतील, काही लोक मला सोशल मीडियामधून दिसतात की नरेंद्र मोदी अतिशय ठामपणे निर्णय घेतात, निर्णय घेण्यामध्ये ते फार एक्सपर्ट आहेत. पण मी त्यांना सांगतो की ते मतं मागताना नोटाबंदीचा आणि GSTचा उल्लेख का करत नाही तो? कारण की नोटाबंदीचा त्यांनी निर्णय एका रात्रीतून घेतला, पण ती नोटाबंदीचा निर्णय अक्षरशः अपयशी ठरला आहे. कारण की त्यावर ते बोलतच नाही आहेत. मला वाटतं त्यांच्या 2 अपयश इतके मोठे आहेत की नोटाबंदीचा निर्णय असेल आणि दुसरी गोष्ट GST. कारण की GSTमध्ये जवळजवळ 200 ते 250 वेळा चेंजेस झालेत. आणि GSTचा जो हेतू होता की 1 नेशन 1 टॅक्स, पण अशा प्रकारे न करता त्यांनी जवळजवळ 5 वेगळ्या प्रकारचे रेट त्या ठिकाणी आणलेत आणि व्यापाऱ्यांना त्याचा नाहक त्रास झाला. त्यांच्याच गुजरातच्या राज्यामध्ये जवळजवळ 1 महिना ते 2 महिने आंदोलन चालू होती आणि स्वतःच्या राज्यामध्ये आंदोलन चालू असताना ह्या माणसाने सध्या त्याची दखलसुद्धा घेतली नाही. राहिली गोष्ट राज्याचं गेल्या 15 वर्ष म्हणजे आता 20 वर्ष झाली, पण जेव्हा काँग्रेस सरकार होतं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचं सरकार असताना 15 वर्ष हे राज्य उद्योग क्षेत्रामध्ये देशामध्ये क्रमांक 1 वर कायमस्वरूपी होतं. पण आज दुर्दैवाने आज हे राज्य या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेलं आहे. कुणामुळे झालं हे गोष्टी? याचा अर्थ तुमचं राज्याकडे लक्ष नाही आहे, राज्याच्या इंडस्ट्रियल पॉलिसीकडे तुमचं लक्ष नाही आहे. हेच या ठिकाणी खेदा म्हणावं लागेल. तुम्हाला असं ह्या दोघांना पाहून असं वाटतं की देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, जनतेच्या नशिबी मात्र दारिद्र्य, अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. आणि निश्चितपणे नागरिक येणाऱ्या 18 तारखेला येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवतील. आणि एक युवक म्हणून मला असं वाटतं आहे, नरेंद्र मोदींनी मोठी 2014 साली एक आश्वासन युवकांना एक भुरळ पाडली होती की मी प्रत्येक वर्षाला 2 कोटी युवकांना रोजगार देणार. साहेब, 2 कोटी रोजगार सोडा, या ठिकाणी जर आपण पाहिलं, मागं एक अहवाल आला आहे 5 दिवसाखाली, तो लीक झाला अहवाल. त्या अहवालामध्ये असं म्हटलं की गेल्या 40 वर्षामध्ये जी एवढी मोठी बेरोजगारी निर्माण झाली नाही, ती गेल्या 2 वर्षामध्ये निर्माण झाली आहे. म्हणजे तुम्ही सरळ लोकांना दुर्फेक करताय की या जनतेचं लक्ष कुठेतरी डायव्हर्ट करण्यासाठी ह्या ठिकाणी वेगवेगळे उपाय केले जातात आणि त्याचं श्रेय सुद्धा नरेंद्र मोदी घेतात. हे चुकीचं आहे. आता मात्र युवकांनी चांगलं ओळखलं आहे, या ठिकाणी 2 कोटी रोजगार काय आपल्याला मिळत नाहीत. उलट आहे ते रोजगार नोटाबंदीच्या माध्यमातून जवळजवळ असंघटित कामगार 18 लाख असंघटित कामगार बेरोजगार झालेत. ह्याचं उत्तर कोण देणार आहे? नोटाबंदीमध्ये जवळजवळ या ठिकाणी 100हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. हेच देवेंद्र फडणवीस ज्यावेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या तेव्हा सांगत होते की मुख्यमंत्र्यावर 302चा गुन्हा दाखल करा. नोटाबंदीमध्ये जे मृत्युमुखी झालेत, देवेंद्र फडणवीस साहेब, आता तुम्ही 302 कुणावर दाखल करणार? ह्याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या आधी. त्याचबरोबर या ठिकाणी शेतीमालाला हमीभाव देतो म्हणले ते, पण कुठल्याही प्रकारचा हमीभाव नाही. उलट शेतकरी जेव्हा दिल्लीमध्ये मोर्चा काढत होते तेव्हा त्यांच्यावर अमानवी कृत्य त्यांनी त्या ठिकाणी केलं, त्यांच्यावर लाठीचार्ज त्यांनी या ठिकाणी केला. अशा प्रकारचं हीन काम ह्या ठिकाणी सरकारकडून केलं आहे. खरं तर मी एवढं सांगेन युवकांनो, खरं तर ह्या देशामध्ये आपण म्हणतो ना आणीबाणीचा ते उल्लेख करतात, खरं तर अघोषित आणीबाणी या ठिकाणी झाली आहे. मी तर युवकांना एवढं सांगेन की हे मतदान फार महत्त्वपूर्ण ह्याकरता आहे, कारण की मला चांगलं आठवतं आहे, म्हणजे मला असं नेहमी असं मनातून वाटतं आहे की ह्या देशाने काँग्रेसने जर या देशाला काय दिलं असेल तर सर्वात प्रथम काय दिलं तर बोलण्याचा अधिकार. म्हणजे काँग्रेसने जर लढा निर्माण केला नसता तर या देशाला सुंदर मिळालं नसतं. तर मी सांगू इच्छितो 2019ची लढाई ही तुमची आमची नाही आहे, तर संबंध देशाची आहे. जर 2019मध्ये जर पुन्हा एकदा BJPचे लोक सत्तेवर आले तर निश्चितपणानं पुन्हा एकदा ते पारतंत्र्यामध्ये घेऊन जातील अशी भीती मला स्वतःला वाटते. त्यामुळे युवकांनी विचार करावा आणि या ठिकाणी काँग्रेस आघाडीलाच या ठिकाणी मतदान करावं असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो सर्वांना. नक्कीच सर, आपण शेवटच्या प्रश्नाकडे येतो आहे. तर काँग्रेसला आणि सोलापुरात सुशीलकुमार शिंदे साहेबांना का निवडून द्यावं? निश्चितपणानं आपण जर पाहिलं काँग्रेसचा जाहीरनामा जर आपण पाहिलं की या काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये महिलांना 33% आरक्षण असेल. त्याचसोबत युवकांसाठी या ठिकाणी राहुल गांधींनी सांगितलं की 22 लाख नोकऱ्या. त्यांनी सरळ सांगितलं 31 मार्च 2020, जर समजा 19ला सरकार आलं तर 31 मार्च 2020पर्यंत आम्ही 22 लाख नोकऱ्या आम्ही तरुणांना देऊ. ते काय 2 कोटीचं आश्वासन देत नाहीत, पण जे काही वास्तववादी आहे, आणि काँग्रेस हा नेहमी वास्तववादीच विचार करणारा पक्ष आहे. त्यामुळं काँग्रेस हा राज्यस्तरावरसुद्धा देशस्तरावरसुद्धा तुम्हाला मागासुद्धा उल्लेख केला की काँग्रेस फक्त बोलत नाही, पण जे बोलते ते करून दाखवते. त्यामुळे आणि काँग्रेसला एक विचारांचा पाया आहे, धर्मनिरपेक्षतेच्या विचारावर चालणारा पक्ष आहे आणि निश्चितपणानं काँग्रेस हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. त्यामुळं मी या ठिकाणी काँग्रेसला, आणि दुसरा तुम्ही जो प्रश्न विचारला आदरणीय शिंदे साहेबांना का निवडून द्यावं, तर मी एक सर्वांना विनंती करतो की आपण मतदानात जाताना एवढा विचार करा. आपल्यासमोर 3 उमेदवार उभे आहेत.
ह्या 3 उमेदवारामध्ये आदरणीय शिंदेसाहेबांचं जर प्रोफाईल बघितलं आपण की त्यांनी जे विविध पदावर त्यांनी काम केलं आहे, अक्षरशः त्यांनी देशामध्ये कुठलं पद त्यांनी भूषवलं नाही असं झालं नाही आहे. त्याचबरोबर त्या 2 उमेदवाराचा अनुभव काय राजकारणातला किंवा सोलापूरकरांच्या विकासामध्ये त्यांचं योगदान काय आहे, सामान्य सोलापूरकरांना त्या दोघांनी काय दिलं आहे, तर याचा जर आपण विचार केला तर शिंदेसाहेबांची बाजू ही सरस आहे. गेल्या 40 वर्षामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सोलापूरला न्याय देण्याचं काम त्यांनी त्यांच्या पदाच्या माध्यमातून त्यांनी केलं आहे. शिंदेसाहेबांच्या विकासांची यादी जर वाचायची म्हटली तर निश्चितपणे माझ्याकडे दिवस पुरणार नाही अशी एवढी त्यांची यादी आहे. तर मी आव्हान शिंदेसाहेबांना एक चांगला उमेदवार म्हणून, कारण की जर आपण पाहिलं या देशामध्ये एकमेव अशी व्यक्तिमत्व आहे की ओपन सीटवरती 2दा निवडून गेलेत. हा विक्रम मला वाटतं फक्त आदरणीय शिंदेसाहेबांच्या नावावरच या ठिकाणी आहे. तर ते का केलं गेलं तर कारण की आदरणीय शिंदेसाहेबांचं व्यक्तिमत्व असं आहे की सर्वांना हवं असं वाटणारं तसं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळं निश्चितपणे सोलापूरची जनता ना कुठल्या जातीच्या किंवा धर्माच्या आधारावर लोकांना मतदान करणार नाही, तर निश्चितपणे विकासाच्या कामावर ते मतदान करेल एवढीच मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण जर पाहिलं, आपण सांगितलं साहेबांचं तुम्ही काय म्हणजे कशाला साहेबांना आपण मतदान करायचं, तर साहेबांचा राजकारणातला जर प्रोफाईल जर पाहिला तर निश्चित त्यांचा आलेख आहे तो नेहमीच चढत जाणार आहे. आणि ते व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे, सत्ता असू द्या किंवा नसू द्या, त्यांनी एखादा शब्द टाकला तर सोलापूरसाठी निश्चितपणानं ते काम होतं. आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये जे चूक आपण केली आणि त्या चुकीमुळे सोलापूर 5 वर्ष मागे गेलं, ते 5 वर्ष आपल्याला भरून काढायचे असतील आणि पुढं आपल्याला 15 वर्षाचा विचार करत असेल तर निश्चितपणानं शिंदेसाहेबांना आपण निवडून द्यावं एवढंच मी आव्हान या ठिकाणी व्यक्त करतो. निश्चितच आत्ताच नगरसेवक विनोद भोसले यांनी काँग्रेसची बाजू एकदम भक्कमपणे मांडलेली आहे. BR न्यूजच्या या सत्ताचक्र कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया नवीन नेत्यांसह, नवीन चर्चेसह. तोपर्यंत पाहत राहा BR न्यूज चॅनल.